अटल सेतु ब्रिज पे दरारें आई हैं। कल नाना पटोले भी गए थे। देखो गए हैं, ये चर्चा का विषय नहीं है। क्या है देखना पड़ेगा। फोटो आए हैं, वीडियो आए हैं, सरकार की तरफ से भी खुलासा आया है। बार बार टीका टिप्पणी करना ठीक नहीं है, देख लेंगे। ह्या विषयावरती सातत्याने चर्चा करणे योग्य नाही। अटल सेतू हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे, तो काँग्रेसच्या राजवटीत सुरू झाला। हे जे नाव जरी अटलजींचं असलं तरी त्याची पायाभरणी ही काँग्रेस राजवटीत सुरू झालेली आहे आणि तो एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। त्या प्रकल्पाला अशा प्रकारे तडे जाणं योग्य नाही, त्याच्यामुळे ते पाहावं लागेल नक्की काय आहे ते। मी आता बोललो ना मगाशी त्याच्यावर। मी आत्ताच सांगितलं की असे कायदे, बरं का, पेपर लीक विरुद्ध कायदा, भ्रष्टाचाराविरुद्ध कायदा, दहशतवादाविरुद्ध कायदा, असे अनेक कायदे या देशात निर्माण झाले। पण गेल्या 10 वर्षांमध्ये एकही कायदा धडपणे अंमलात आला नाही, एक्सेप्ट पीएमएलए कायदा। पीएमएलए कायद्याचा मात्र व्यवस्थित वापर आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात झाला। बाकी कोणत्याही कायद्याचा अंमलबजावणी व्यवस्थित झाली नाही। पेपर लीक सुरूच आहे। आजही पेपर लीकच्या संदर्भातले काही कायदे आहेत। आज भी कानून है, भ्रष्टाचार के खिलाफ कानून है, कायदा आहे भ्रष्टाचाराच्या संदर्भात। दहशतवाद विरुद्ध कायदा आहे, अनेक कायदे आहेत। तरी त्या कायद्याची अंमलबजावणी का होत नाही आणि नवीन कायदे का निर्माण करावे लागतात, याचं उत्तर सरकारने द्यावं। चला, थँक्यू। ठीक है, उसके ऊपर मैं राजनीतिक टिप्पणी नहीं करूंगा, लेकिन मराठा समाज और ओबीसी समाज एक दूसरे के खिलाफ खड़े हैं। ये राज्य में राज्य की सुरक्षा और शांतता के लिए ठीक नहीं है। ये सरकार की जिम्मेदारी है। सभी को एक साथ बिठाइए। और सरकार बार बार डेलीगेशन लेके जा रही है और उपोषण करता जो नेता है वो रिजेक्ट कर रहे हैं उनकी उनकी जो भूमिका है। तो सभी पार्टी को साथ लेकर बैठकर नेताओं से चर्चा करो। मागास राज्य म्हणून एक दिवस महाराष्ट्राला दर्जा द्या अशी मागणी करण्याची वेळ येऊ नये। तर मराठा ओबीसी एकमेकांविरोधात उभे आहे ही चांगली बाब नसल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे।